कमाल झाला पहिला पदार्थ. मी तर पोटभर खाल्ला, म्हणजे माझं आजचं जेवणच झालं. आता दुसऱ्या पदार्थाकडे जाऊया. या सेगमेंटचं नाव आहे बनवा बनवी. काय असतं, काही लोकांना पदार्थ करता येतात, ज्याला आपण आजकाल पदार्थ बनवणे असं म्हणतो. पण काही लोकांना फक्त बनवा बनवी करतायत. ते काय करतात की मला तर पदार्थ उत्तम करता आला, तुला खायची अक्कल नाही, तू बघून घे तुझं असं करतात. तर या बनवा बनवी सेगमेंटमध्ये असा एखादा पदार्थ मला तुम्हाला सांगायचा आहे जो कदाचित तुम्ही याच्या आधी केला नसेल, आणि तो आहे कॅरेमल कस्टर्ड. आणि तो करायचा आहे स्नेहानी. येस, इतकं कॉन्फिडन्स आलाय काय मी तिने करून दाखवला. भाजी पण छान केली. आता आणि तुला मदत तिला अजिबात नाही करायची. बघूया काय एक नंबर. नाही, तो खायला चांगलं लागतं ते, पण ते बनवायचं कसं माहित नाहीये मला. काय साहित्य काय लागत असेल, अंदाज जरा लॉजिकली विचार कर. कॅरेमल कस्टर्ड. हे काय हॉटेल आहे, कॅरेमल कस्टर्ड म्हणलं की ती येईल. अंडा असतं का? आय थिंक मला वाटतं साहित्य आपण दाखवूया पटकन आणि वळूया पुढच्या कृतीकडे. चला, कॅरेमल कस्टर्ड तुला हा पदार्थ करायचा आहे. लागणारच अंड म्हणलं होतं. बरं ठीक आहे, सॉरी. नो प्रॉब्लेम. आधी साहित्य सांगा. साखर, दूध, अंडी आणि व्हॅनिला इसेन्स. कमाल, फॅन्टास्टिक. चारच साहित्यामध्ये काम तमाम. हे काय कसं करायचंय? करा, सुरू करा. मी बोल करते घ्या. सुरू. एक बाउल घेते, अंड हं. फोडून त्यात घालूया. आणि त्याचं येल्लो पण घ्यायचं का अंड्याचं? हो, दोन्ही मस्त. अच्छा, येल्लो घ्यायचं. घ्यायचं. ओ, पण मग जे येल्लो बरेच जण खात नाहीत त्याचं काय? त्यांनी खायचं. घरी डाएटचं खायचं. आणि त्यांना म्हणायचं मी हेच केलंय. हां. येतो. हेच खायचं. साखर खाणार असं आणि पण yellow डोसा नाही किती आपण एकदम मतलब तुझ्या घरी कसं माझ्या घरी असं ठरवून केलं यार, असं थोडी असतं. खाणार. पण हे यांनी मला सरप्राईज दिला आणि मी ते ट्राय करतेय. जे काय पदार्थ दिलेत ते मिक्स करून जे हाच खाणार आहे शेवटी. हां, घ्या, फेटून घ्या. 3च का? हा. मस्त. अरे बाप, रडतीस कशा? कदाचित ते खाल्ल्यानंतर बास बास, पाणी घाल आता. मला वाटतं दूध घालायचंय त्या. पाणी सॉरी, किती घालायचं माहितीये? थोडस. बरोबर आहे. बस 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 बस. घ्या, पुन्हा फेटा. छान. साखर टाक प्रॉपर टाक. जर प्रॉपर बनवायचं तर प्रॉपर टाक. प्रॉपर म्हणजे काय? म्हणजे बऱ्यापैकी टाक. 3 ते 4 मला नाही चमचे तरी माहिती. लागेल. फक्त अंड्याची बासुंदी होईल एवढं टाकू नका. बास मला वाटतंय. हां, तो नुसती एक त्याचा फ्लेवर गोडवा येईल एवढंच बास. ठीक आहे. आता थोडी चारोळी, बदामाचे काप वगैरे नाही ना? मला असं वाटतंय आपण आहे ना हे केलंच आहे, पण स्टीमर ठेवून देऊया का गरम करायला ह्याच्या बरोबर. तोपर्यंत हे होत राहील. इसेन्स टाक ना, फक्त शेवटच राहिलंय. बस कडवटपणा येऊ शकतो त्यानं. नाही कशामुळे? इसेन्स जास्त पडला तर